हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकार बरं का. राज ठाकरे यांचे नाव जिथे आले तिथे थोडी रंजक आणि मसालेदार घटना नक्कीच असते. आणि यावेळेस राज ठाकरे यांच्या मला दही हंडीला बोलवण्यापेक्षा मटण हंडीला बोलवा या टोमण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. हा टोला केवळ विनोद नसून त्यामागे सांस्कृतिक आणि राजकीय संदेश आहे. यामुळे दही हंडीच्या उत्सवाला नवा आयाम मिळाला असून मराठी खाद्य संस्कृती पुन्हा चर्चेत आली आहे. पण या वादात राज ठाकरे एकटे नाहीत. इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि आदित्य ठाकरे यांच्या नवरात्रीच्या नॉनव्हेज वादानेही याला आणखी रंगत आणली आहे. चला या सगळ्यांचा तपशील सोप्या मराठीत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या निमंत्रणाला मटण हांडीचा टोला मारून राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर भाष्य केलं. हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकार बरं का. दहीहंडी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. पण गेल्या काही वर्षात या सणाचा वापर राजकीय ताकद दाखवण्यासाठी होत असल्याचा आरोप आहे. राज ठाकरे यांना असं वाटतं की दहीहंडी सारख्या उत्सवाचं राजकीय भांडवल होत आहे. त्यांनी मटण हांडीचा उल्लेख करून मराठी खाद्य संस्कृतीला आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाला केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे. मटण हांडी, कोल्हापुरी तडका, मालवणी मसाला हे मराठी संस्कृतीचा प्रतीक आहे आणि या टोमण्याने त्यांनी सामान्य माणसाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या वक्तव्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत चर्चा सुरू झाली. काहींनी याला राज ठाकरे यांचं मराठमोळं ह्युमर म्हटलं तर काहींनी याला राजकीय डावपेच मानलं. सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे आणि दहीहंडी आणि मटण हांडी यांची तुलना व्हायरल झाली आहे. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की हा टोला शिवसेना, शिंदे गट आणि भाजप आणि इतर पक्षांना होता. दहीहंडीच्या निमित्ताने आपली ताकद दाखवतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरे यांच्या या टोमण्यावर इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर्वप्रथम शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. शिवसेना नेत्यांनी राज ठाकरे यांच्या टोमण्याच्या वादाला बालिश आणि अनावश्यक म्हटलं. त्यांच्या मते दहीहंडी हा सांस्कृतिक उत्सव आहे आणि त्याला खाद्य संस्कृतीशी जोडणं चुकीचं आहे. शिवसेनेने दहीहंडीला नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. मग भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी अप्रत्यक्षपणे टीका करत म्हटलं, मराठी संस्कृती जपायची असेल तर सण आणि खाद्य संस्कृती यांना वेगळे ठेवलं पाहिजे. दहीहंडी ही आपली परंपरा आहे आणि ती टिकवली पाहिजे. भाजप नेत्यांना असं वाटतं की राज ठाकरे यांचा टोला म्हणजे राजकीय डावपेच आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या वादाला नको त्या गोष्टींना महत्व देणारं म्हटलं. त्यांनी सांगितलं की महत्वाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा फालतू गोष्टींवर वाद करणं ही बीजेपीची जुनी सवय आहे. मग काँग्रेस नेत्यांनी या वादात फारशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र काही स्थानिक नेत्यांनी असं म्हटलं की राज ठाकरे यांचा टोला म्हणजे मराठी अस्मितेच्या नावाखाली राजकारण करायचा प्रयत्न आहे. या सगळ्या चर्चेला आणखी रंगत आणली आहे आदित्य ठाकरे यांच्या नवरात्रीच्या नॉनव्हेज वादाने. आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं आहे की आम्ही नवरात्रीमध्ये मांस खातो कारण आमच्या देवीचा तो प्रसाद असतो. स्वातंत्र्य दिन पे हम क्या खाएं, हमारा अधिकार है, हमारा स्वातंत्र्य है. वो नहीं हमें बता सकते कि वेज खाएं, नॉनवेज खाएं. हम तो बिल्कुल नॉनवेज खाएंगे. हमारे घर में खाते हैं. हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं, मच्छी होती है, क्योंकि ये हमारी परंपरा है, ये हमारा हिंदुत्व है. हे विधान नवरात्रीच्या शाकाहारी परंपरेला छेद देणारं मानलं गेलं. कारण नवरात्री हा सण हिंदू धर्मात उपवास आणि शाकाहारीशी जोडला जातो. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेत आदित्य यांच्यावर हिंदू भावना दुखावण्याचा आरोप केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी यावर टीका करताना म्हटलं, आदित्य ठाकरे यांना मराठी आणि हिंदू संस्कृतीची कदर नाही. नवरात्री सारख्या पवित्र सणात अशी वक्तव्य करणं म्हणजे हिंदू भावनांचा अपमान आहे. दुसरीकडे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आदित्य यांच्या विधानाचं समर्थन केलं आणि असं म्हटलं, वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करणं हीच खरी लोकशाही आहे. सोशल मीडियावर या वादाने जोरदार चर्चा घडवली. काहींनी आदित्य यांच्या विधानाला प्रगतिशील विचारांचं प्रतीक मानलं
तर काहींनी याला धार्मिक भावनांचा अवमान समजलं. या वादामुळे आदित्य ठाकरे यांना काही ठिकाणी विरोधाला सामोरं जावं लागलं आणि शिवसेना, उद्धव गट आणि भाजप यांच्यातील तणाव वाढला. राज ठाकरे यांचा मटण हांडीचा टोला आणि आदित्य ठाकरे यांचं नवरात्रीचं नॉनव्हेज विधान याच्यात काही साम्य आहे. दोन्ही नेत्यांनी सांस्कृतिक आणि खाद्य संस्कृतीशी संबंधित मुद्द्यावर आपली मते मांडली, पण फरक असा की राज ठाकरे यांनी मराठी खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देत सामान्य माणसाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर आदित्य ठाकरे यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर दिला. राज ठाकरे यांचा टोला हलका फुलका आणि विनोदी होता, तर आदित्य ठाकरे यांचं विधान धार्मिक भावनांशी जोडलं गेल्याने जास्त तीव्र वादाला कारण ठरलं. राज ठाकरे यांच्या टोमण्याने मराठी खाद्य संस्कृती, विशेषतः मटण हांडी, कोल्हापुरी तडका, मालवणी मासे यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर दही हंडी आणि मटण हांडी यांची तुलना व्हायरल झाली आहे आणि काहींनी याला मराठी अस्मितेचं प्रतीक मानलं आहे. राज ठाकरे यांनी या टोमण्याने मनसेची वेगळी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा टोला त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा नवरात्री वाद शिवसेना, उद्धव गट आणि भाजप यांच्यातील तणाव वाढवणारा ठरला आहे. राज ठाकरे यांचा मटण हांडी टोला आणि आदित्य ठाकरे यांचं नवरात्रीचं नॉनव्हेज विधान याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या बेधडक शैलीने सांस्कृतिक आणि खाद्य संस्कृतीचा मुद्दा उपस्थित केला, तर आदित्य ठाकरे यांनी वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला. दोन्ही वक्तव्यांनी चर्चा घडवली, पण त्यांचे परिणाम वेगवेगळे आहे. यंदाच्या दही हंडीत राज ठाकरे खरंच मटण हांडी खायला जातील का, की हा टोला फक्त राजकीय खेळी आहे? आणि आदित्य ठाकरे यांच्या वादाचा शिवसेनेच्या राजकारणावर काय परिणाम होईल याची उत्तरं लवकरच मिळतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.